आपण जातोय मॅच कडे। दुर्गेश पहिला चेंडू दुर्गेश याचा हवेमध्ये आहे, पाहूया ठिकाणी झेल होते का नाही। फलंदाज मात्र बाद, दुर्गेश आपल्याच गोलंदाजावरती पकडला प्रतिम झेल। अजय मात्र माघारी परततो। या मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये अजय यांनी आपली विकेट या ठिकाणी गमावलेली आहे। आपल्या या स्पर्धेसाठी मालिकावीर साठी कूलर आणि फलंदाज आणि गोलंदाज यासाठी इस्त्री दिलेली आहे। माननीय श्री तुकारामजी पिंपळे साहेब यांच्याकडून आलेले आहे। मी तुकारामजी पिंपळे साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे। किको किशोर पिंपळे आपण त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। असंच आपलं सहकार्य लाभावं या क्रीडा मंडळाला। चला पंच आपण सामना सुरू करायचा। या ठिकाणी या दुर्गेश गोलंदाजी मार्क वरती एक अष्टपैलू खेळाडू दुर्गेश आपल्याला पाहायला भेटतो। याच खेळाडूने 44 धावाची वादली खेळी केली होती आपल्या संघासाठी। या तोच मात्र गोलंदाजी मार्क वरती आपण दुर्गेश याला पाहतो। या सेमी फायनलचा हा महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय। जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल। पाहूया आपण पाहिलं तर अजय बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आदित्य मैदानावरती दाखल झालाय। दुर्गेश याचा चेंडूचा कशा प्रकारे सामना करतोय। या स्पर्धेसाठी ज्यांनी 5 टी शर्ट दिलेले आहेत, कुमार बंटी डोंगरे, अल्पेश सुर्वे आणि देवा खेरटकर यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे। त्यांनी फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर, अंतिम सामना आणि सामनावीर दिलेला आहे। या तिघांना ही विनंती करत आहे की आपण स्टेजवर येऊन आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचा आहे। देवा खेरटकर, बंटी डोंगरे आणि अल्पेश सुर्वे, अल्पेश नसेल तर पप्पी सुर्वे। पप्पी सुर्वे असंच आपल्या सर्वांचं सहकार्य लाभावं आणि ही स्पर्धा या स्पर्धेसाठी आपल्या सर्वांचं मोलाचं योगदान आहे। या योगदानासाठी आपला क्रीडा मंडळ आपला सन्मान करीत आहे। आपल्याला हे जे मैदान खुलं करून दिलं, हे मैदान उपलब्ध करून दिलं ते आपल्या क्रीडा मंडळाचे संस्थापक संतोषजी मोरे साहेब आणि आपल्या क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक नामदेवजी मोरे साहेब, या दोघांनाही विनंती करतो। संतोषजी मोरे साहेब आलेले नाहीत, परंतु त्यांचे चिरंजीव प्रथमेश मोरे, आपण कुठे असाल तर त्यांना स्टेजवर यायचं आहे। या दोघांचंही सन्मान चिन्ह देऊन, शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। खरोखरच आपलं मोलाचं मार्गदर्शन नेहमी लाभतं। कमतरता भासते आपल्या क्रीडा मंडळाचे संस्थापक संतोषजी मोरे साहेबांची, परंतु ड्युटीवर असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत। त्यांचे बंधू म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद संदीप मोरे सर। आपण पुन्हा एकदा मॅच कडे जातो। गोलंदाजी मार्क होते आपण पाहतो दुर्गेशाला। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी प्रयत्न मात्र फसतो। या चेंडू जातो डॉट, इथे षटक मात्र संपतंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावसंख्या पोते मात्र 9। सेमी फायनल आणि महत्वपूर्ण मॅच आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो। जसा जसा सूर्य आता परतीच्या प्रवासाला लागलाय, तसा जसा क्रिकेटचा फेवारा या मैदानावरती आपल्याला
वाढताना पाहायला भेटते. काही क्षणामध्येच आपला संबंध आहे. कोण असेल पहिल्या चषकाचा मानकरी, कोण असेल द्वितीय चषकाचा मानकरी, तर कोणाला तिसऱ्या पदावरती समाधान मानावं लागला. येणारे काही सेकंदच आपल्याला सांगणार आहेत. पाहूया आपण. पाहिलं पहिलं षटक आपण हाताळलं दुर्गेश यानं. आपल्या क्रीडा मंडळाचे अध्यक्ष माननीय वैभवजी सुर्वे साहेब यांनी 1111 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं हे क्रीडा मंडळातर्फे सन्मान चिन्ह आणि पुष्प गुच्छ शाल देऊन सन्मान करण्यात येत आहे. मी राम शिर्के यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. एकदा जोरदार ताला झाला पाहिजे साहेबांसाठी. ओहो, पुन्हा एकदा या स्पर्धेचं नियोजन अध्यक्ष साहेब, सेक्रेटरी साहेब यांनी खरोखरच आपलं बहुमूल्य योगदान देऊन केलेलं आहे. मी या क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष शैलेश पांडुरंग मोरे साहेबांना विनंती करतो की आपण सुद्धा स्टेजवर यायचं आहे. आपण ही 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे या स्पर्धेसाठी. त्यांचाही सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान करावा अशी मी मंडळातर्फे विनंती करत आहे. गोलंदाजी मार्क होते. आपण पाहतो या गोलंदाज सुंदर असा चेंडू होता. आपल्या क्रीडा मंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान कोच गोविंद शिर्के साहेब यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. आपण सुद्धा 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे आणि आपलं या स्पर्धेसाठी योगदान महत्वाचं आहे. मी अध्यक्ष वैभव सुर्वे यांना विनंती करतो की आपण गोविंद शिर्के यांना सन्मान चिन्ह देऊन शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. धावसंख्या पोहोचली मात्र 10 धावसंख्येवरती आपण पाहिलं तर सेमी फायनलची महत्वपूर्ण मॅच अंतिम टप्प्यामध्ये आलेली. आता ही स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. त्याची जागा भरून करण्यासाठी फलंदाज श्रेयस मैदानामध्ये दाखल होतोय, कारण 2-2 षटकांचा हा सामना असेल. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे ती मात्र 10 धावसंख्येवरती दोन्ही मातेभर संघ आपण पाहिले तर आपल्या या तळे तालुक्यामधले दोन्ही मातेभर संघ एकमेकांसमोर एक प्रतिष्ठेची लढत श्री क्षेत्रफळ महाराज चषकाच्या निमित्तानं एकासमोर आपल्याला भिडताना पाहायला भेटत मित्रांनो. आणि ती सुद्धा सेमीफायनलची महत्वपूर्ण मॅच असं एक पाऊल तुम्ही दूर आहात. पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होतोय. अतिशय अंतिम टप्प्यात आलेली सध्या आपण पाहतोय छत्रपती नवतरुण क्रिकेट मंडळ टोकार्डे आयोजित भव्य ओव्हरऑल क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतंय. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी देणगी दिलेली आहे त्या देणगीदारांचा पुनश्च एकदा मी शब्द सुमनांनी स्वागत करत आहे. आणि या स्पर्धेसाठी प्रथम आणि तृतीय क्रमांकाचे चषक दिलेला आहे त्या आपल्या क्रीडा मंडळाचे सहसचिव नारायणजी मोरे साहेब यांनी स्वर्गीय सहादेव सकाराम मोरे यांच्या स्मरणार्थ
गेल्या वर्षी सुद्धा नारायण मोरे साहेबांनी प्रथम द्वितीय तृतीय चषक दिले होते आणि याही वर्षी प्रथम आणि तृतीय क्रमांकाचे चषक दिलेले आहे. मी मुंबईकर मंडळाचे सेक्रेटरी गावचे अध्यक्ष विठ्ठल सुतार साहेब आणि महादेव खेरडकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. मोरे साहेबांचं क्रीडा मंडळासाठी फार मोलाचं योगदान वेळोवेळी लाभत असतं. टाळ्या वाजवा. आयोजकांसाठी 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असेल, सामना जिंकायचा असेल तर या संघाला चंदू पाटील एक अनुभवी गोलंदाज आपण पाहिलं तर त्यांनी 3 विकेट्स आणि 1 रनआउट अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली ती आपले चंदू. या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं बक्षीस दिलेलं आहे. त्या आपल्या क्रीडा मंडळाचे सेक्रेटरी आणि या स्पर्धेचं चला गिरणे संघ त्वरित या. गिरणे संघ या, आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. सिंहाचा वाटा म्हणता येईल या स्पर्धेसाठी या प्लीज. मांदाड संघ आपले सलामी बॅटर पाठवा. चला आपण सुद्धा घाई करा. चला मांदाड संघ दुर्गेश चला सलामी रक्कम दिलेली आहे 7,501 रुपयाचं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. असंच आपलं सहकार्य लाभावं आणि या स्पर्धेसाठी मोठं योगदान म्हणता येईल, सिंहाचा वाटा म्हणता येईल. मंगेश नारायण पवार साहेबांचं, स्वर्गीय नारायण रामा पवार यांच्या स्मरणार्थ आयुष मिनल मंगेश पवार यांच्याकडून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम 7,501 रुपयाचं आलेलं आहे. त्यांचा सन्मान चिन्ह देऊन आणि शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा, सत्कार करावा अशी मी विनंती करत आहे. पंच आपण विनंती असेल आपण सामना सुरू करतो लवकर, आपला टाइम खूप कमी आहे. वेळेचं बंधन खूप मोठी जबाबदारी. पवार साहेब असंच आपलं सहकार्य लाभावं. धन्यवाद. हॅलो हॅलो. या स्पर्धेसाठी सकाळपासून अतिशय मेहनत घेऊन सर्वांचा सत्कार केला आणि ज्यांचा सत्कार आला ते असे आमचे सगळ्यांचे नाना आणि श्री छत्रपाल नवतरुण क्रीडा मंडळाचे माजी प्रमुख सल्लागार यांनी या स्पर्धेसाठी 2,025 रुपये रोख रक्कम देऊन या स्पर्धेची शोभा वाढवली. त्यांना मी मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करू इच्छितो. ग्रुप ग्रामपंचायत पडवणचे माजी सरपंच विठ्ठलजी सुतार साहेब, आपण त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सन्मानित करायचं आहे. स्वप्नील एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. एकदा जोरदार टाळ्या साठी. सन्माननीय मोरे साहेबांचा सत्कार होतोय. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन धन्यवाद. धन्यवाद.
पवार सर आपण नक्की तुमच्याकडे येणार आहोत. अप्रतिम षटकार आपल्याला पाहायला भेटला या चेंडूवरती. आता मात्र आपण पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता होती या संघाला सामना जिंकायचा असेल तर. आणि पहिल्या चेंडूवरती दुर्गेशच्या बॅट मधून एक खणखणीत षटकार आलेला. हवाई सफर यात्रा करत चेंडू जात होता प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये आणि येत होता उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला भेटला. दुर्गेश, मी मगाशीच म्हटलं होतं दुर्गेश आणि साहिल लवकरात लवकर बॉल द्यायचा आहे या ठिकाणी. सेमी फायनल महत्वपूर्ण मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. जो संघ हरणार त्याचा प्रवास मात्र इथेच थांबणार आहे. नक्कीच दोन्ही संघाचं आपण हार्दिक अभिनंदन करूया. दोन्ही मान्यवर संघात मित्रांनो, क्रिकेट में कहा जाता है हार के बाद ही जीत है. आप हारेगे तभी आपको जितना या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम क्रमांक रोख रक्कम आणि द्वितीय क्रमांक रोख रक्कम असं भरघोष पारितोषिक दिलेलं आहे. प्रथम क्रमांक 30,001 आणि द्वितीय क्रमांक 15,001 आपल्या टोकर्डे गावचे सुपुत्र, पडवण ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य विठ्ठलजी सुधार साहेब यांच्याकडून एकूण 45,002 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहे. मी त्यांना विनंती करतो की क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि सहसचिव आणि उपाध्यक्ष यांना विनंती करतो की आपण तात्यासाहेबांचा सन्मान चिन्ह देऊन, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. आपलं पारितोषिक नंतर आपल्या शुभ हस्ते देण्यात येणारच आहे, परंतु हे क्रीडा मंडळामार्फत सन्मान चिन्ह देऊन आपला सत्कार करण्यात येईल.